यामध्ये दिलेले आहेत 1 + 2 + 3 + असे 49 पर्यंत जे संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. तर अशा प्रकारच्या संख्यांची 49 पर्यंत या संख्यांची बेरीज किती होते हे असं दिलेलं आहे. तेव्हा यामध्ये जेव्हा 1 पासून सुरू होते त्या संख्यांची बेरीज करण्याचे एक सूत्र आहे n + 1 / 2. अशा प्रमाणे काढू शकतो. n म्हणजे हे शेवटची संख्या प्रकारची. n म्हणजे किती आहे 49. n + 1 म्हणजे 49 + 1 / 2. 49 गुणिले 50 होती भागिले 2 म्हणजे 2 25 येते. आता 49 गुणिले 25 25 9 225 25 चे 8 चला 25 4 म्हणजे 22 122 म्हणजे 1225. जेव्हा 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज राहते तेव्हा 49 पर्यंत तेव्हा हा सूत्र लागू होतो n + 1 / 2. 49 होतं. n म्हणजे जेवढे संख्या आहेत तेवढे त्याला 1 प्लस करायचं भागिले 2. त्याच्यानंतर इथं पहा समसंख्या हे नैसर्गिक संख्या झाली. इथं समसंख्या 2 4 6 पासून इथं 8 येणार अशा संख्येची 76 पर्यंत बेरीज किती येईल म्हणजे 2 4 6. इथं नैसर्गिक हे संख्या आहे, इथं समसंख्या. अशा वेळेस शेवटची संख्या किती आहे ते पाहायचं. याचे सूत्र आहे n + 1 एवढं आहे. हे शेवटची संख्या पाहायची. शेवटची संख्या हे 76 आहे. 76 भागिले 2 करायचं किती 6 आणि 8 38. तेव्हा जेव्हा n राहील तो आपला किती राहील 38 राहील. n म्हणजे किती राहील 38 राहील. तर मग सूत्रामध्ये मांडायचं 38 प्लस 1 म्हणजे 38 गुणिले 39 करा. मग 38 गुणिले 39 8 9 12 13 3 9 27 27 34 8 3 24 चला 2 3 3 9 11 2 8 4 1 म्हणजे 1442. इथं काही कन्फ्युजन करायची काही गरज नाही आहे. जेव्हा समसंख्यांची राहील तेव्हा शेवटच्या संख्येला 2 न भागायचं आणि जी संख्या राहील ती म्हणजे n राहील. या सूत्रामध्ये ठेवायचं 38 मग ब्रॅकेटमध्ये n + 1 आहे म्हणजे 38 + 1 म्हणजे 38 हे 38 गुणिले 39 एवढी टोटल. मग आता पहा शेवटच्या ही विषम संख्या आहेत. ही समसंख्या ही नैसर्गिक संख्या ही विषम संख्या आहे. यामध्ये कसं करायचं तर याचं सूत्र आहे n² म्हणजे जी संख्या आहे त्याचं स्क्वेअर. आणि इथं n आहे पण इथं समसंख्या सुटलेली आहे सिर्फ विषम संख्या आहे. तर 51 आहे त्याला 1 प्लस करायचं किती येते 52. त्याला 2 न डिवाईड करायचं किती येते 34 म्हणजे n म्हणजे किती राहील 34. हे लक्षात ठेवायचं. n² आहे n² आहे म्हणजे 26चा वर्ग किती राहील 26चा वर्ग किती येते 676. हा झाला तुमचा. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टमध्ये सर्व काही काढू शकता. आन्सर कसं दिलं आहे काय दिलं आहे इथं दिलं आहे ते बघून घ्या.